घरात असलेली तीळ शेंगदाण्याची चटणी घ्या. त्यामध्ये थोडंसं तेल घालून ते एक वेळ छान असं मिसळून घ्या. मिसळून झालं की ते बाजूला ठेवा. एक पिठाचा गोळा घ्या. पिठाचा गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये छान असं बुडवून घेऊन त्याची एक चपाती लाटून घ्या. लाटलेल्या चपातीला आपण जे मिसळून घेतलेली तिळाची चटणी छान असं स्प्रेड करून घ्या. छान असं पूर्ण चपातीला लावून झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्या. तुम्ही इथे पाहू शकता स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याचा अशा प्रकारे एक गोळा बनवून घ्यायचा आणि हलक्या हाताने प्रेस करून कोरड्या पिठामध्ये डीप करून घेऊन छान असं पराठा लाटून घ्या. पराठा लाटताना खूप जास्त प्रेस न करता आधार असा पराठा लाटून घ्यायचा आहे. तेल किंवा तूप घालून हा पराठा तुम्ही भाजून घ्या. गरमागरम लच्छा पराठा तयार आहे.